हॅलो. चला मॅच क्रमांक 6 जिंकणारा संघ क्वालिफाय अगदीच अंतिम फेरीसाठी दाखल होणार. एक महत्त्वाची लढत आर एम रेम्बो वडा विपक्ष बाबू 11 बाबू भूमी 11 श्री स्वामी समर्थ अशी लढत. टॉस जिंकला आणि सुरेशच्या चेहऱ्यावरती एक आनंद पाहायला मिळाला, कारण निर्णय त्यातला घेण्याची मुभा मिळाली. बॅटिंगचा डिसिजन घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सलामीची प्रारंभी जोडी सुरेश सोबतीचा देवकरण, वेगवान गोलंदाज मंदार, षटक क्रमांक 1. पहिला बॉल टॅप केलाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर झाली आहे सुरुवात. एक महत्त्वाची लढत उत्कर्ष सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेचा हा उपक्रम. गेले अनेक वर्षे या मंडळाच्या माध्यमातून अनेक गोष्टींचं सातत्य राहिलंय. कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असलेल्या या मंडळाची सक्रिय बाब आपल्याला नक्कीच प्रामुख्याने विशेष लक्ष वेधून घेते. हे मंडळ म्हणजे इथल्या असलेल्या स्थानिकांच्या अगदीच कलागुणांना वाव देण्याचं कार्य, मुंबईतील असलेल्या अनेकांना कलागुणांना वाव देण्याचं कार्य, महाराष्ट्रातील असलेल्या कलागुणांना वाव देण्याचं कार्य. कारण या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील असलेले एकांकिक नाटकातील असलेले अनेक कलाकार यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं कार्य त्यांनी केलं आहे. या मंडळाचं कौतुक आहे. यावेळेला जर आपण पाहिला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळले, सिंगल रन येतोय. जर्सी क्रमांक 7 सुरेश कॅप्टन आहे आणि अर्थातच महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा नंबर आपल्याला पाहायला मिळतो. पण धोनीचा आता नंबर देखील बदलला. सचिन देखील दाखल होत आहेत मॅच पाहण्यासाठी. सचिन यांचं देखील स्वागत आहे. आपल्या मुलीला घेऊन तिकडे मॅच पाहण्यासाठी आलेत. अंधेरी परिसराचा खेळाडू सचिनच्या सोबत त्याची मुलगी देखील सातत्याने असते. आणि एक क्रीडा स्पर्धा अशी होती की एक प्लेयर कमी होता आणि एखादा प्लेयर कमी असताना त्याने त्याच्या मुलीला तिकडे खेळण्यासाठी तिकडे जागा दिली आणि ती मुलगी देखील क्रिकेटचा आनंद घेतला तिने. यावेळेला जर आपण पाहिला पुन्हा एक सिंगल रन मिळेल. हो नाईस स्लाइस कट, क्या बात आहे. एक चांगला कट केला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे क्वचित स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. विजय यांना आठवत असेल तर या स्ट्रोकमध्ये शेखरचं नाव नक्कीच काढावं लागतं. शेखर अगदीच कांजूर परिसराचा खेळाडू, हे स्ट्रोक खेळण्यासाठी माहीर होते. जॉली टीम आणि अर्थातच नंतर असलवा संघासाठी बऱ्याच वर्ष खेळला. स्कोर जर आपण पाहिला 5 रन. समित आलेत बॉलर. ओव्हर नंबर 2. यावेळेचा पहिला बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळतोय. एक धावांवरची पकड थोडीशी कंट्रोल करावी लागेल. हो नाईस ड्राईव्ह, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. किती मिळाले आत्ताचे? 2. ओके, 2 धावांचा स्ट्रोक पाहायला मिळतोय देवकरण यांच्या बॅटमधून. एकाची जर्सी 7 नंबरची आहे, एकाची जर्सी 10 नंबरची आहे. दोघांच्याही मानामध्ये दडलेले जागतिक दर्जाचे खेळाडू, भारतीय संघाचे खेळाडू म्हणून त्यांच्याकडे त्यांनी त्या संघाच्या खेळाडूंची आदर्श बाजू जपून ठेवली आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. बॉलिंग करता येतो समित. चला यानंतर व्यावसायिक गटातील फायनल मॅच असेल. तत्पूर्वी त्या अगोदर मला वाटतं आपली स्टेशन वाईजची फायनल मॅच खेळवली जाईल. त्या टीमला देखील कोऑर्डिनेट करायचं आहे, लवकर उपस्थित होण्यासाठी त्यांना देखील कॉल करायचा आहे. हो
द्विधामनी स्थितीमध्ये होते. ड्राईव्ह करू की नंतर लेग कट करू, या परिस्थितीमध्ये अगदीच बॅटचा फ्लो काहीसा त्याला नीट हाताळता आला नाही. डॉट बॉल झालाय. गॅपमध्ये खेळले, चांगला स्ट्रोक, सिंगल मिळतोय. एकेरी धावांचं समीकरण पुढे आहे. सेकंड डावाला तसं पाहता अगदीच हीच परिस्थिती राहिली सिंगल तर सेकंड डावाला थोडासा संघर्ष वाढेल RM रेम्बो संघाकडे. जी मागील मॅचची गणितं होती तीच त्यांच्या वाट्याला येतील आणि तो संघर्ष पुन्हा येईल. टॅप केलाय प्रज्ञेश आहेत, प्रज्ञेश शिंदे. आजही अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनुभवी खेळाडू, नवयुवक खेळाडू समवेत आहेत. पुन्हा एक टॅप केलाय, आणखी एक रन मिळेल. षटक 2 समाप्त झाले आणि 11 धावा आहेत. 2 ओव्हरच्या अखेरनंतरची धावा 11. 12 की 11? वेट चला 12 रन आलेत. समित यांनी कळवलं की या ओव्हरला 7 आलेत. बॉलर आहेत आशिष. पहिला बॉल स्विच हिट केलाय, सिंगल मिळतोय. 2 बॅटरला जाणीव आहे काही मोठे स्ट्रोक खेळण्याची गरज नाहीये. सिंगल घेण्याचा विचार कंप्लीट होते. ती धावसंख्या 1 धाव उलगडली आहे. षटक क्रमांक 3 मधील उर्वरित 4 बॉल जरी 4 रन घेतले तरी शेवटच्या ओव्हरला अगदीच शेवटच्या ओव्हरला एक 6 बॉल 4 रन जरी आले तरी फाईट चांगली होईल. पुन्हा टॅप केलाय, डिक्लेअरमध्ये जातोय बॉल. क्या बात आहे. सलामीची जोडी अगदीच प्रत्येक बॉलला रन जोडतायत, हे खूप महत्त्वाचं पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉलला रन आलाय, प्रत्येक बॉलला मात्र रन चालू ठेवलाय. आणि तसं पाहता सेकंड इनिंगवरती थोडंसं प्रेशर असतं धावसंख्या चेस करताना. पण ती चेस केली धावसंख्या RM रेम्बो वडाळा संघाने. 21 धावांचं समीकरण 24 बॉलमध्ये अवघड लक्ष्य तसं पाहता, पण धावांचा पाठलाग केला, मॅच जिंकले. 9व्या डावाकडे वळालेत. सेकंड डावातील पहिल्या डावातील सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल प्रॉपर रीड केलाय, व्हाईट बॉल येतोय. यानंतर देखील महत्त्वाच्या आणखी 2 फायनलच्या मॅच आपण पाहणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा आशिष कमॉन. कॅप्टन इनिंग बॉलिंग करायची, कॅप्टन इनिंग बॅटिंग करायची आपल्याला. मॅन ऑफ द मॅच मिळवलाय. टॅप केलाय, ओहो नाईस फील्ड, क्या बात आहे करण. रन डॉट बॉल येतोय. चांगला बॉलिंग अटॅक. पुन्हा टॅप केलाय प्रज्ञेश यांच्याकडे बॉल आणि तिकडे संधी आहे आणि रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. चेक केला जाईल निर्णय काय होतोय, बॅटर सेफ आहे की आउट झालेत. याकडे मात्र पडताळणी करण्यासाठी आम्हाला जावं लागतंय TV अंपायरकडे, अर्थातच नॅशनल स्पोर्ट्स या वाहिनीकडे. चला बॅटर आउट आहेत. 1 to go. 17 रन झालेत. नेक्स्ट बॅटर दिवेश. दिवेश पाडावे आपल्याला पाहायला मिळतात. सलामीचा बॅटर म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला, पण आता मात्र स्थान क्रमांक 3 त्याच्या वाट्याला आलंय. अर्थातच मागील मॅचमध्ये तो अनुपस्थित होता. या मॅचमागे त्याची भूमिका मात्र आता बजावण्यासाठी त्याला स्थान दिलंय. शेवटचा बॉल ओव्हरचा.
चेक केलाय, एक चेक तुम्हाला मुभा आहे. समोर खेळलेत हर्षल आहेत तिकडे. ओव्हर समाप्ती 18 धावा झालेत. 3 ओव्हर आणि 18 बॉल टू बॉल रन पाहायला मिळतात. षटक क्रमांक लास्ट. दिस ओव्हर व्हेरी इम्पॉर्टंट. ही ओव्हर कव्हर करावी लागेल आर एम रेम्बो वडा संघाला. एक महत्त्वाची ओव्हर आहे, विचार केला जातोय. तुम्हाला हीच कंटिन्यू करावं लागेल फायनल. आता काय मग हेच मॅचला तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल फायनल. कोण येणार आहे तुमच्या बांधलेला? घेऊन घेणार हे सचिन भाऊ येणार आहे. आमदार कोण आहे या बघायला? शिवडी विधानसभा आहे ना ती? ही शिवडी विधानसभा आहे. बॉलर नंबर 4 वीरा गोलंदाजी मार्कवरती सेट होतोय, सज्ज केलाय. लास्ट ओव्हर आहे महत्वाची, इम्पॉर्टंट ओव्हर. चांगल्या गॅपमध्ये खेळले, क्या बात आहे. सागर तिकडे तैनात होते पण अटेन्शन त्यांचं थोडंसं दूर होतं, अलर्ट नव्हते सागर. गॅपमध्ये खेळले, 2 रन येत आहेत. तिकडे मुंबई इंडियन्सच्या विपक्ष कोलकाता नाईट रायडर्स. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने एक चांगली धावसंख्या रचली आहे, म्हणजे मुंबईचं आज काही खरं नाही आहे. पुन्हा एकदा तिकडेच त्याच झोनमध्ये त्याच एरियामध्ये आणि अर्थातच आताचा तो खेळाडू मात्र अलर्ट होता, सागर होता तिकडे. बॉल आलाय डॉट. दिवेश अगदीच चौफेर बाजूला खेळण्याची क्षमता, एक सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट गाजवणारा खेळाडू. मुंबईच्या अनेक क्रीडा स्पर्धेत त्याने देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावरती कव्हर केले आहेत. सिंगल सेन्सिबल तिकडे, क्या बात आहे वीरा. क्विक अँड फास्ट, पण हिट लागला नाहीये, रन आलाय. हर्षित मॅच पाहायला आलाय. हर्षित देखील क्रिकेट त्याला फार आवडतं. त्याने मुंबई आणि कोलकाताची मॅच सोडून त्याने इथली स्थानिक मंडळाच्या मॅचचं ऑर्गनायझेशन पाहायला आलाय. हर्षित, भविष्यातील असलेल्या मंडळाची देखील तुझ्यावरती देखील जबाबदारी असणार आहे. मोठमोठी पदं तुला देखील खऱ्या अर्थाने सांभाळायची आहेत. टॅप केलाय, अशी षटक बॉल जातोय, पुन्हा रन मिळणार आहे. स्कोर जर आपण पाहिला, पुन्हा एकदा एकेरी धावेने पुढे जातोय. चार बॉल 22, शेवटचे 2 बॉल. टॅप केलाय, प्रज्ञेश बॉल आणि प्रज्ञेश अगदीच पहिलाच बॉल पकडण्यासाठी तिकडून थोडासा बाजूला झाले होते. 1 रन. 1 to go. 23. शेवटचा बॉल. 1 to go. रिवर्स खेळलेत, क्या बात आहे. काय नाईस स्ट्रोक पाहायला मिळाला. 24 बॉल 24 केलेत, 25चं टार्गेट आहे. चला पुढच्या दोन्ही संघाने इथे उपस्थित राहा, अबो 40चे देखील आणि अधिरा सत्यविनायक कामोटे आपण देखील इथे उपस्थित राहायचे.
हॅलो. चला 7व्या डावाकडे मॅचला होती सुरुवात. 24 बॉल 25 धावांचं लक्ष गाठण्यासाठी प्रारंभिक पुन्हा एक जोडी दाखल होते, जी मागील मॅचमध्ये देखील या जोडीने चांगली कमालीची बॅटिंग केली होती. त्यांना पुन्हा एकदा त्याच स्थानावरती बॅटिंग करण्यासाठी पाठवले जाते. आर एम रेम्बो वडा संघाचे आशिष आणि सागर. बॉलर आहेत ओमकार. षटक क्रमांक पहिलं. 24 बॉल आणि 25. अधिरा सत्यविनायक कामोडे, प्लीज टीम आपण देखील उपस्थित राहा. हार्दिक आपला कॉन्टॅक्ट करा. कॅप्टन सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. सागर स्ट्राईक आणि आशिष स्ट्राईकला. ओमकार. 24 बॉल 25. पहिला बॉल नो बॉल आहे. टॅप केला असता 2 मिळाले असते. आशिष, माइंडसेट तुझं खऱ्या अर्थाने अगदीच द्विधा मनस्थितीत होतं. कळालं नाहीये आशिषला देखील नो बॉल आहे का. हो नाईस बॉल, बोल्ड आउट. क्या बात आहे. ओमकार मात्र तिकडे स्वतःच मात्र बोट उंचावरती करतोय आणि बोल्ड आउट झाला दर्शवतोय. ओमकार वरई परिसराचा गोलंदाज. काय वेग आहे ना या बॉलरचा. ही शैली प्रामुख्याने वरई परिसरात आहे. तुम्हाला माहित असेल वरई परिसरातून असे अनेक बॉलर येतात आणि जबरदस्त बॉलिंग अटॅक करतात. म्हणजे मुंबईचं क्रिकेट प्रामुख्याने तसं पाहता विभागवारी थोडंसं बदललंय. या परिसरामध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर 1 to 4चं क्रिकेट खेळलं जातं. कवटी बॉल देखील इथे एक चांगल्या दर्जाचा खेळ खेळला जातो. आपल्या मुंबई उपनगरच्या बाजूला जर आपण पाहिलं थोडंसं क्रिकेट बदलतं. वेस्टर्न लाईनचं क्रिकेट बदलतं. करण आलाय नवीन बॅटर. तिकडे कल्याण, डोंबिवली, बदलापूर तिकडे देखील थोडंसं क्रिकेट बदललंय. यावेळेचा बॉल अगदीच सिंगल रन आलाय. मॅचला अगदीच या जोडीला आता मात्र तयार करावी लागेल. मॅच सजवावी लागेल. मॅच जिंकायचं आहे. दोन्ही संघांना जिंकणं महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल टॅप केलाय. सत्यप्रकाश बाबू होते. डिक्लेअरमध्ये बॉल जातोय. डिक्लेअरची धावसंख्या मिळते. पहिल्या डावामध्ये जो खेळ खेळला तोच इथे पुनरावृत्ती अपेक्षित आहे. यावेळेला वेग 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 भन्नाट वेग. जबरदस्त वेगाने पिचिंग केलाय. ओमकारचा आत्मविश्वासी बॉल पाहायला मिळाला. आलाय डॉट बॉल. क्या बात आहे. लास्ट 2 बॉल. फुलटॉस बॉल आणि तिकडे मात्र आणखी एक आलाय विकेट. क्या बात आहे. 2 बोल्ड आउट घेतले ओमकारने. एक चांगला कमबॅक पहिल्या ओव्हरला पॉवर प्लेच्या ओव्हरला करताना पाहायला मिळतोय. अजून उर्वरित 1 बॉल आहे. 5 बॉलमध्ये अवघ्या त्याने रन दिलेत. 3 रन दिलेत. 2 महत्वाचे बॅटर त्याने पाठीमागे पाठवलेत. वीरा आलाय. शेवटचा बॉल. दरम्यानचा बॉल काय आहे. फेअर डिलिव्हर. ओके. बाहेर पिच केला पण ती वाईड लाईन सुरक्षित अंतर त्याने राखलं. बॅटरच्या अगदी बॅटच्या रडारमध्ये येणार नाही यासाठी त्याने एक चांगला बॉल इथे हाताळलाय. ओव्हर समाप्ती 3 रन. मॅचचं समीकरण आता मात्र अवघड झालंय. गोलंदाजी मार्कवरती सागर, अंधेरी परिसराचा खेळाडू. सागर आपल्याला पाहायला मिळतात. तिकडच्या स्थानिक क्रीडा स्पर्धा खेळतात. ज्यावेळेस स्टेशन वाईजचं क्रिकेट असतं त्यावेळेस स्टेशन वाईजचा अंधेरीचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये देखील खेळतात. आणि आता मात्र व्यावसायिक गटातून असलेला बाबू भूमी 11 श्री स्वामी समर्थ या संघातून त्याला मात्र संधी दिली आहे. चांगला बॉलर आहे. एक स्लोवर पद्धतीची बॉलिंग ॲक्शन आहे त्याची आणि अरुणची शैली अगदी समसमान पाहायला मिळते. दोघांमधील काहीशा बाबी अगदीच प्रामुख्याने अगदी सारख्या आहेत. बॉलिंग ॲक्शन, बॉलिंग, पिचिंग दोघांचे टप्पे देखील काहीशे अगदीच चांगले पाहायला मिळतात.
यावेळेला गॅपमध्ये खेळले. सागर बॅटिंग करावी लागेल. अरे रेम्बो वडा संघासाठी तुला तर बॅटिंग करावी लागणार आहे. सागर निवाते अनेक वर्ष हा देखील जॉर्ज या संघासाठी खेळला. बरीच वर्ष त्याने देखील प्रतिनिधित्व केलं. गॅपमध्ये खेळले. तुम्ही या बाजूला फिल्डिंग सेट केलीत, त्याने त्या बाजूला लेग साईडला गॅपमध्ये खेळला. हे क्रिकेट असतं. तुम्हाला विपक्ष अनेक गोष्टी कराव्या लागतात, गॅप शोधावे लागतात. एक एक रन देखील तितक्याच गोष्टी बदलून देतो. हो हो, नाईस ड्राईव्ह, क्या बात आहे. काय क्लास पाहायला मिळाला. अगदीच कमालीचा स्ट्रोक, आत्मविश्वासी फटका पाहायला मिळतोय. सागर निवाते जबरदस्त बॅटिंग. सागरच्या देखील बॉलिंगचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. सागरची बॉलिंग शैली आता जरी तो हाताळत नसला तरी एक चांगला दर्जाचा बॉलर आहे. टॅप केला पुन्हा एकदा. सिंगल रन येतोय. बॉल बाहेर गेलाय. षटक क्रमांक 2 आपण आला कोणीतरी दिला तिकडून. धन्यवाद भाऊ. कोण असतील तिकडे त्यांचा आभारी आहे. चालू मॅचला व्यत्यय आला नाहीये. गोळे आतमध्ये. अच्छा तू दिला. ज्यावेळेला बॉल हातामध्ये जातोय. ओमकार आहेत तिकडे. सागर रन चालू ठेवायचे आहेत. मॅच अगदी कव्हर होऊ शकते. काहीशे फरकाने मॅच थोडीशी कठीण होते असं जाणवतंय, पण मॅच मोकळी करायची आहे. मॅच होऊ शकते. एक्स्ट्रा रन जर कदाचित मिळाला त्यावरती प्लस करण्यासाठी तुम्हाला आहे एक ती बाजू. स्टेपडून खेळण्याचा प्रयत्न. तिकडे बॉल रिंगायलाय आणि यष्टी मात्र तिकडे लांबच उडवली आहे. विकेट आहे. वीराला माघारी जावं लागतंय. मॅच आता समीकरण बदलणार का, प्रश्न आहेत अनेक. मॅच मधील पकड बनवली आहे ती खऱ्या अर्थाने बाबू भूमी 11 श्री स्वामी समर्थ या संघाने. 2 ओव्हर 8 रन. 12 बॉल आणि मॅच आहे. किती 12 बॉल. 25 आहे. 12 बॉल आणि 17 धावांचा पाठलाग करायचा. हरीश आले बॉलर. बॉलिंग मॅटवरती हरीश यांना आमंत्रित केलं जात आहे. प्रज्ञेश शिंदे नॉस्ट्रॅक यांचे असलेले बॅटर आपण पाहतोय. एक मॅच आठवते, प्रज्ञेश यांनी 1 बॉल 4 ची मॅच जिंकवली होती. पडून केले. रन बनेल. 1 धाव येते. षटक क्रमांक 3 हरीश बॉलिंग करतायत. 24 बॉल आणि 25 धावांचा असलेला पाठलाग पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये सुरुवातीच्या काही बॉलवरती डॉट बॉल आले, विकेट आल्या आणि त्यामुळे बाबू भूमी 11 श्री स्वामी समर्थ या संघाची असलेली बाजू आणखी भरभक्कम होताना पाहायला मिळाली. त्या बाजूला डॅमेज करायचं असेल, असलेली भरभक्कमता तिकडे जर ढासळायची असेल तर बॅटिंग शैलीवरती धावांची समीकरणं काहीशी विस्तारित करावी लागतील. मॅचचं समीकरण जे आहे 24 बॉल 25 होतं, त्यात तुम्हाला पुन्हा एकदा सरासरी राखावी लागेल तर मॅच तुमची कव्हर होईल. कॅपमध्ये खेळले तिकडे आहे तर कुणाल एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळले होते. सिंगल रन मिळतोय.
यावेळेस हा बॉल बाहेर पिचिंग केला, व्हाईट बॉल. स्टेपवरून केले, फटका फसलाय, बॉक्स आउट झालाय सागर निवाते. चान्स घेतला होता, हिट केला होता, पण यावेळेस हा बॉल जर आपण पाहिला तर ऑफ साईडला बाहेर जातोय आणि विकेट आलाय. मंदार येथील नवीन बॅटर. किती आले मॅच? बॅट्समन मंदार आहे. 3 बॉल झाले. 3 बॉल झालेत. उर्वरित अजूनही 9 बॉलचा खेळ आहे. 11 रन झालेत. 14 धावांचा पाठलाग करायचा आहे 9 बॉलमध्ये. चांगला ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने खेळले मंदार, गॅपमध्ये खेळले होते. देवकर आहेत तिकडे लॉंग ऑनला आणि 1 रन मिळेल. शेवटचे 2 बॉल. षटक क्रमांक 3. कधी बोलला असं मला आईस्क्रीम आणायला. स्टेप पडून घेण्याचा प्रयत्न आहे, विकेट आलाय. शेवटचा बॉल असेल. 7 बॉल, अजूनही 13 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्याकरता. पुढचा बॅटर शौर्य. यानंतरची मॅच आपल्याला पाहण्यासारखी असेल. जर या मॅचवरती RM रेम्बो संघ पकड बनवू शकला तर ती देखील मॅच चांगली होईल. जो कोणता संघ जिंकेल त्या संघाच्या विपक्ष एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एक आणखी विकेट येणार आहे. व्हाईट बॉल, त्यामध्ये विकेट. काय निर्णय, काय सॉफ्ट बॉल, डॉट बॉल. चला, विकेट असेल. शेवटचे 6 बॉल आहेत. सत्यप्रकाश बाबू येतोय बॉलर, अंधेरीचा आणखी एक बॉलर. 6 बॉल 13 कंपल्सरी चेस करायचा. हर्षल येतोय नॉन स्ट्राईक एंडला. एका बाजूला मंदार, एका बाजूला हर्षल, दोनही वडाळा परिसराचे खेळाडू. क्या बात आहे बाबू, चांगला बॉल. लास्ट 5 बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल तिकडे सागर यांच्या हाताकडे जातोय. 1 धाव मिळाली आहे. 4 बॉल, 4 बॉल 12, 3 बाउंड्री मारायचे आहेत. इथे मात्र आणखी एक विकेट आलाय. समित येथील पुढचे बॅटर. उर्वरित 3 बॉल 3 सलगच्या बाउंड्र्या जोडाव्या लागतील. स्कोर 13 झालाय ना, 13 झालाय. 12 रन अजून पूर्ण करायचे आहेत. नॉट आउट. व्हाईट बॉल. 3 बॉल, अजूनही 11 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर होणारी आणखी एक महत्त्वाची लढत. 2 फायनलच्या मॅच असणार आहेत. एका बाजूला अबोव 40चा फायनलचा सामना आणि एका बाजूला व्यावसायिक गटातील फायनलचा सामना. अधिराज सत्यविनायक कामोटे विपक्ष संघ असणार आहे. नो डाऊट, अर्थातच बाबू भूमी 11 श्री स्वामी समर्थ हा संघ क्वालिफाय होतोय आणि या संघाचा लगेचच मॅच असणार आहे. वेल प्लेड. चला, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल.
रनिंग ओव्हर. हॅलो हॅलो. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने तसं पाहता